नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यातील पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान. पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान या धड्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे पेशी विषयक सविस्तर माहिती, त्याचबरोबर मातृपेशी किंवा तिलाच आपण म्हणतो की मूलपेशी, तिचं महत्त्व, जैवतंत्रज्ञान व त्याचा व्यावहारिक उपयोग, कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे या सर्व बाबींचा या धड्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. यापूर्वी आपण पेशी संबंधी माहिती मिळवली होती. प्राणी पेशी व वनस्पती पेशी, तिचा आकार, तिचं कार्य आणि त्यामधील अंगके. तर याच अंगकांचा त्याचबरोबर या पेशीच्या मूलभूत कार्याचा आपल्याला सविस्तरपणे अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर या पेशींमध्ये होणारं वेगवेगळं संशोधन, पेशींसंबंधीचं संशोधन आणि तिची उपयुक्तता या धड्यामध्ये आपल्याला सविस्तरपणे जाणून घ्यायचं आहे. पेशी विज्ञान म्हणजे काय? तर यापूर्वी जसे की पेशीचा प्रकार, त्यानंतर पेशीची रचना आणि पेशीतील अंगके याचा अभ्यास केला होता. यालाच आपण खरं तर पेशी विज्ञान म्हणतो. पेशी विज्ञान ही जीवशास्त्राची एक शाखा आहे. यात पेशींचा यावरील सर्व मुद्द्यांचा अभ्यास केला जातोच, पण पेशी विभाजन तसंच पेशी विषयक इतर सर्वच मुद्द्यांचाही या पेशी विज्ञानामध्ये विचार केला जातो, त्या संबंधीचा अभ्यास केला जातो. पेशी विज्ञानामुळे मानवी आरोग्य क्षेत्रात खूप क्रांतिकारी बदल होत आहेत. भारतामध्ये पुणे आणि बेंगळुरू येथे खास पेशींवर संशोधन करण्यासाठी संशोधन संस्था उभारल्या आहेत. पुणे येथे राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था आणि बेंगळुरू येथील इनस्टेम या संस्था खूप मोलाचं संशोधन या पेशी संबंधी करत आहेत. आता बघूया आपण मूल पेशी म्हणजे काय. स्टेम सेल्स बहुपेशी सजीवांच्या शरीरात असलेल्या या विशिष्ट अशा पेशी आहेत. या पेशी बहुपेशी सजीवांच्या शरीरातील इतर सर्व प्रकारच्या पेशींना जन्म देतात. तसेच आपल्याला जखम झाल्यास ती भरून काढण्यास म्हणजेच बरी करण्यात या पेशींचा महत्त्वपूर्ण वाटा असतो. मूलपेशी म्हणजे अशा पेशी ज्या सर्व पेशींना जन्म देतात, म्हणजे मूलभूत पेशी ज्या शरीरातल्या आहेत त्या म्हणजे मूलपेशी आहेत. स्त्रीयुग्मक व पुयुग्मक यांचे मिलन झाल्यानंतर जे युग्मनज बनते त्यापासून पुढील सजीव बनतो. वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळात तो सजीव पेशींचा एक गोळा असतो. त्यातील सर्व पेशी जवळपास एकसारख्याच असतात. या पेशींना आपण मूलपेशी असं म्हणतो. पुढे याच पेशी शरीरातील कोणत्याही पेशींची वेगवेगळ्या ऊतींची निर्मिती करतात व विविध कामे करू लागतात. यालाच मूल पेशींचे विभेदन असं म्हटलं जातं. पण एकदा ऊती तयार झाल्या की त्यातील पेशी फार तर स्वतःसारख्या इतर पेशी तयार करू शकतात. शरीरातील सर्व भागात ही स्थिती असते, पण काही ठिकाणी या मूल पेशी बऱ्याच काळापर्यंत राहतात. आईच्या गर्भाशयात गर्भ ज्या नाळेने जोडलेला असतो त्या नाळेमध्ये मूलपेशी असतात. इथे आपण पाहतो आहोत मूलपेशी, नाळेमधील मूलपेशी. भ्रूणाच्या कोरकपुटी अवस्थेतही मूलपेशी असतात. पूर्ण वाढ झालेल्या सजीवांच्या शरीरात रक्त, अस्थिमज्जा, मेदऊती व रक्त यात मूलपेशी असतात. या मूलपेशींचा वापर करून वेगवेगळ्या ऊती तयार करणे तसेच एखाद्या अवयवाचा ऱ्हास पावलेला भाग पुन्हा निर्माण करणे आता शक्य झाले आहे.
मूल पेशींचे जतन. मूल पेशींचे जतन करण्यासाठी नाळेतील रक्त, रक्त अस्थिमज्जा अथवा कोरकपुटीतील भ्रूणपेशी यांचे नमुने काळजीपूर्वक गोळा करून त्यांना जंतुविरहित अशा छोट्या छोट्या कुप्यांमध्ये ठेवले जाते. इथं आपण पाहतो या मूल पेशीचं जतन करण्यासाठी कशा पद्धतीने त्याला ठेवलं जातं. या कुप्या -135° पासून ते -190° इतक्या कमी तापमानात द्रवरूप नायट्रोजन मध्ये ठेवल्या जातात. अशा पद्धतीने मूल पेशी संशोधन. क्लोनिंग नंतर जैवतंत्रज्ञानातील पुढील क्रांतिकारी घटना म्हणजे मूल पेशी संशोधन होय. संपूर्ण वैद्यकशास्त्रात मूलगामी परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे. स्रोतांच्या आधारावर मूल पेशींचे 2 प्रकार आहेत. ते म्हणजे भ्रूणीय मूलपेशी आणि वयस्क मूलपेशी. भ्रूणीय मूलपेशी फलनांतर फलित अंड्याच्या विभाजनाला सुरुवात होते व त्यांचे रूपांतरण भ्रूणात होते. या भ्रूणपेशींचे पुन्हा विभाजन आणि विभेदन होते व गर्भधारणेनंतर 14व्या दिवसापासून पेशींच्या विशेषीकरणाला सुरुवात होते. या विशेषीकरणामुळे अस्थिपेशी, यकृत पेशी, चेतापेशी इत्यादी निरनिराळ्या अवयवांच्या पेशी तयार होतात. असे विशेषीकरण सुरू होण्याच्या आधी या भ्रूणपेशींना मूलपेशी असे म्हटले जाते. मानवी शरीरातील 220 प्रकारच्या पेशी या एकाच प्रकारच्या पेशींपासून म्हणजे भ्रूणातील मूल पेशींपासून जन्म घेतात. म्हणजेच मूल पेशी या अविभेदित प्राथमिक स्वरूपाच्या आणि स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता असलेल्या असतात. या सर्व मानवी पेशींच्या पालक पेशी असतात. मूल पेशींच्या अंगी असलेल्या या गुणधर्माला बहुविधता असे म्हणतात. म्हणजे या मूल पेशींमध्ये सर्व प्रकारच्या पेशी तयार करण्याची क्षमता असते. तर 14व्या दिवसापासून गर्भधारणेनंतर 14व्या दिवसापासून पेशींच्या विशेषीकरणाला सुरुवात होण्याआधी म्हणजे 5 ते 7व्या दिवशी जर या मूल पेशी काढून घेऊन त्यांना प्रयोगशाळेत वाढवले व त्यांना विशिष्ट जैव रासायनिक संकेत दिले तर त्या संकेतानुसार त्यांचे रूपांतर इच्छित पेशींमध्ये म्हणजे आपल्याला हव्या त्या प्रकारच्या पेशींमध्ये त्याचं रूपांतर करता येते किंवा त्यापासून ऊतींमध्ये व नंतर त्या अवयवांमध्ये त्याचं रूपांतर करून अवयव निर्मिती किंवा ऊती निर्मिती करता येऊ शकते. दुसरा प्रकार वयस्क किंवा प्रौढ मूलऊती. वयस्क किंवा विकसित व्यक्तीच्या शरीरातून मूल पेशी मिळवता येतात. वयस्कांच्या शरीरातून मूल पेशी मिळवण्याचे 3 प्रमुख स्रोत आहेत. एक आहे अस्थिमज्जा, दुसरा आहे मेदऊती आणि तिसरा आहे रक्त. तसे जन्मानंतर लगेचच नाळेमधील रक्तातूनही मूल पेशी मिळवता येतात. मूल पेशींचे उपयोग. पुनरुज्जीवन उपचार याच्यासाठी या मूल पेशींचा उपयोग होतो. त्यामध्ये सेल थेरपी हा एक प्रकार आहे. या सेल थेरपीमध्ये मधुमेह, हृदयविकाराचा झटका, अल्झायमरचा आजार, कंपवात म्हणजे पार्किन्सनचा आजार जो आहे तो इत्यादींमुळे निकामी झालेल्या ऊती बदलण्यासाठी मूल पेशींचा वापर केला जातो. यालाच आपण सेल थेरपी असं म्हटलं. दुसरं ॲनिमिया, ल्युकेमिया, थॅलेसेमिया इत्यादी रोगांमध्ये लागणाऱ्या रक्तपेशी बनवण्यासाठी या मूलपेशींचा उपयोग होतो. दुसरा जो प्रकार आहे उपयोगाचा त्याच्यामध्ये अवयव रोपणासाठी याचा उपयोग करतो मूलपेशींचा. यकृत, किडनी म्हणजे वृक्क,
यासारखे अवयव निकामी झाल्यास मूल पेशींपासून ते अवयव बनवून त्यांचे रोपण करता येते. त्यानंतर अवयव प्रत्यारोपण. मानवी शरीरातील अवयव वाढते वयोमान, अपघात, रोग, आजार इत्यादी कारणांमुळे एकतर निकामी होतात किंवा त्यांची कार्यक्षमता कमी होते. अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तीचे जीवन असह्य होते. त्याच्या जीवास धोका निर्माण होतो. अशा परिस्थितीत जर त्या व्यक्तीस आवश्यक असलेल्या अवयवाची उपलब्धता करून दिली तर त्याचे जीवन सुसह्य होते व त्याचे प्राण वाचू शकतात. आणि यासाठी अवयव प्रत्यारोपण ही एक पद्धती वापरली जाते. मूल पेशींपासून असे विविध अवयव बनवता येते आणि त्याचं प्रत्यारोपणही आपल्याला करता येऊ शकतं. अवयव प्रत्यारोपणासाठी खरं तर अवयव दाता आपल्यासाठी आवश्यक असतो. प्रत्येक व्यक्तीला किडनीची एक जोडी असते, म्हणजे 2 किडन्या असतात, 2 वृक्क असतात. एका किडनीच्या मदतीने शरीराचं उत्सर्जनाचं काम चालू शकत असल्याने दुसरी किडनी दान करता येते. तसेच शरीराच्या काही भागावरील त्वचा सुद्धा दान करता येते. अवयव प्रत्यारोपणाच्या वेळी दाता म्हणजे देणारा व गरजवंत म्हणजे घेणारा यांचा रक्तगट, रोग, व्याधी, वय इत्यादी अनेक बाबी लक्षात घ्याव्या लागतात, तरच आपल्याला प्रत्यारोपण करता येतं. इतर अवयव मात्र जिवंत असताना दान करता येत नाही. ते किडनी किंवा त्वचा यासारखे अवयवांचं आपण प्रत्यारोपण करतो, दान करता येतं. पण काही अवयव आहेत, उदाहरणार्थ यकृत, हृदय, नेत्र यासारख्या अवयवांचे दान मरणोत्तरच करता येते. यातूनच मरणोत्तर देहदान आणि अवयवदान यासारख्या संकल्पना आता पुढे येऊ लागल्या आहेत. मूल पेशी उपचारासाठी वापरतो, त्यातला इथे एक चित्राच्या स्वरूपामध्ये नमुना दाखवलेला आहे. या आहेत मूलपेशी आणि त्या स्वतःसारख्याच प्रतिकृती कशा बनवू शकतात ते दाखवलेलं आहे. त्याचबरोबर पेशींच्या इतर प्रकारात रूपांतरित सुद्धा ते कशा होऊ शकतात त्याचे इथे उदाहरण दिलेले आहे. या चेतासंस्थेच्या असलेल्या ऊती या रक्त पेशी आहेत. या सर्वांची निर्मिती या मूलपेशीपासून होऊ शकते. अवयवदान व देहदान. मानवाच्या मृत्यूनंतर परंपरेनुसार शवावर अंत्यसंस्कार करून त्याची विल्हेवाट लावली जाते. विज्ञानाच्या प्रगतीमुळे असे लक्षात आले आहे की काही विशिष्ट परिस्थितीत मृत शरीरातील बरेच अवयव मृत्यूनंतर काही कालावधीपर्यंत चांगले असू शकतात. अशा अवयवांचा दुसऱ्या गरजवंत माणसास उपयोग करता येतो. असे लक्षात आल्याने देहदान व अवयवदान या संकल्पना पुढे आल्या. आपल्या मृत्यूपश्चात आपल्या शरीराचा उपयोग इतर गरजवंत व्यक्तींना व्हावा व त्यामुळे त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, त्याला जीवनदान मिळावे असा उदात्त हेतू अवयव व शरीरदान या संकल्पनेत आहे. आणि याविषयी आपल्या देशात चांगली जागरूकता निर्माण होऊन व्यक्ती आता देहदान करू लागले आहेत. अशा पद्धतीने विविध अवयवांचं योग्य वैद्यकीय पद्धतीने दान करता येतं. हे दान करण्यायोग्य काही अवयव दाखवलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण डोळे, फुफ्फुस, यकृत, हृदय, स्वादुपिंड, मूत्रपिंड, त्वचा, हाडे इत्यादींचं दान करू शकतो. अवयवदान व देहदान यामुळे अनेक व्यक्तींचे प्राण वाचण्यास मदत होते. अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त होते. यकृत, किडन्या, हृदय, हृदयाच्या झडपा, त्वचा अशा अनेक अवयवांचे दान करून गरजवंत व्यक्तीचे जीवन सुसह्य करता येते. तसेच देहदान केल्याने
वैद्यकीय अभ्यासामध्ये संशोधन करण्यासाठी शरीर उपलब्ध होते. देहदानाविषयी समाजामध्ये जागृती वाढवण्यासाठी अनेक सरकारी आणि सामाजिक संस्था आता कार्यरत आहेत. अवयवदान व प्रत्यारोपण यावर कायद्याचा अंकुश असावा व कोणीही व्यक्ती फसवली जाऊ नये म्हणून ट्रान्सप्लांटेशन ह्युमन ऑर्गन ऍक्ट 1994 व नंतर 2009, 2011 व 2014 मध्ये केलेल्या सुधारणाद्वारे कायद्याचे संरक्षण दिले आहे. आता पाहूया आपण जैव तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी. मानवी फायद्याच्या दृष्टीने सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करण्याला जैव तंत्रज्ञान असं म्हटलं जातं. आणि याचा अभ्यास आपण थोडाफार मागील इयत्तेमध्ये सुद्धा केला होता. जैव तंत्रज्ञानामध्ये पेशीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जैव रसायनशास्त्र, रैन्वीय जीवशास्त्र आणि जनुकीय अभियांत्रिकी या विज्ञानाच्या विविध शाखांचा समावेश होतो. मुख्यत्वे करून शेती व औषध निर्मितीमध्ये जैव तंत्रज्ञानामुळे बरीच प्रगती झाली आहे. शेतीमधून वाढीव उत्पन्न व्हावे यासाठी नवनवीन प्रयोग केले जात आहेत. औषधशास्त्रात प्रतिजैविके, जीवनसत्वे आणि इन्सुलिन सारख्या संप्रेरकांच्या उत्पादनासाठी प्रयोग यशस्वी झाले आहेत. ऊती संवर्धनाच्या माध्यमातून पिकांच्या विविध उच्च प्रतीच्या प्रजाती विकसित झालेल्या आहेत. जैव तंत्रज्ञानामध्ये प्रामुख्याने पुढील बाबींचा समावेश होतो. 1. सूक्ष्मजीवांच्या विविध क्षमतांचा वापर करणे. उदाहरणार्थ दुधाचे दही होणे, मळीपासून मद्य निर्मिती करणे इत्यादी. दुसरं, पेशींच्या उत्पादन क्षमतेचा वापर करून घेणे. उदाहरणार्थ विशिष्ट पेशीद्वारे प्रतिजैविके, लसी यांची निर्मिती इत्यादी. DNA, प्रथिने यासारख्या जैवरेणूंचा मानवी फायद्यासाठी उपयोग करणे. जनुकीय बदल घडवून आणून हव्या त्या गुणधर्मांच्या वनस्पती, प्राणी तसेच विविध पदार्थांची निर्मिती करणे. उदाहरणार्थ जीवाणूंमध्ये जनुकीय बदल घडवून आणून त्यांना मानवी वाढीची संप्रेरके निर्माण करण्यास भाग पाडणे हाही त्यातलाच एक भाग आहे. गैरजनुकीय जैवतंत्रज्ञानामध्ये संपूर्ण पेशी किंवा ऊतीचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ ऊती संवर्धन, संकरित बियाण्यांची निर्मिती इत्यादींमध्ये. तर या विविध बाबींचा समावेश जैव तंत्रज्ञानामध्ये आम्ही करतो. जैव तंत्रज्ञानाचे काही फायदे. पृथ्वीवरील शेत जमिनीला क्षेत्र मर्यादा असल्याने प्रति हेक्टरी जास्त उत्पादन घेणे शक्य झाले आहे. रोग प्रतिकारक वाण तयार झाल्यामुळे रोग नियंत्रणावर होणारा खर्च कमी होत आहे. लवकर फळधारणा होणाऱ्या जाती तयार झाल्यामुळे वर्षाकाठी जास्त उत्पादन घेणे शक्य होत आहे. बदलते तापमान, पाण्याचे प्रमाण, जमिनीचा कस अशा बदलत्या पर्यावरणातही तग धरणाऱ्या वाणांची निर्मिती करणे आता शक्य झाली आहे. भारतातील जैव तंत्रज्ञानाचा विकास. 1982 साली भारत सरकारने राष्ट्रीय जैव तंत्रज्ञान मंडळाची स्थापना केली होती. 1986 मध्ये या मंडळाचे रूपांतर विविध विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत जैव तंत्रज्ञान विभागामध्ये करण्यात आले. आज भारतातील विविध संस्था याच जैव तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीत राहून कार्य करत आहेत.
जैव तंत्रज्ञान विभागामध्ये म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी, त्याचबरोबर नॅशनल फॅसिलिटी फॉर ॲनिमल टिश्यू अँड सेल कल्चर, त्याचबरोबर नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट्स या विविध संस्थांचा समावेश आहे. या संस्थांमध्ये उच्च शिक्षणाची आणि संशोधनाची सोय केलेली असून हजारो विद्यार्थी पदवीचे शिक्षण घेऊन संशोधनाद्वारे जैव तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने देशाच्या प्रगतीमध्ये आपला हातभार लावत आहेत. जैव तंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग. पीक जैव तंत्रज्ञान. कृषी क्षेत्रात जैव तंत्रज्ञानाचा उपयोग कृषी उत्पादकता आणि विविधता वाढवण्यासाठी केला जातो. संकरित बियाणे. त्यामध्ये दोन वेगवेगळ्या पिकांची जनुके एकत्र करून विविध पिकांच्या संकरित जाती निर्माण केल्या जातात. फळांसाठी हे मोठ्या प्रमाणावर उपयोगी आहे. पुढे जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके. बाहेरच्या जनुकाला एखाद्या पिकाच्या जनुकीय साच्यात टाकून मिळवण्यात आलेल्या इच्छित गुणधर्माच्या पिकांना जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके असे म्हटलं जातं. या पद्धतीने पिकांच्या जास्त उत्पादन देणाऱ्या रोगप्रतिकारक, क्षारता प्रतिकारक, तणनाशक प्रतिकारक, दुष्काळी तसेच थंडीच्या परिस्थितीतही तग धरू शकणाऱ्या पिकांच्या जाती निर्माण केल्या जातात. त्याचंच एक उदाहरण म्हणजे बीटी कापूस. बॅसिलस थुरिंजायनेसिस या विषाणूमधून एक विशिष्ट जनुक काढून तो कापसाच्या जनुकाला जोडला जातो. यामुळे बोंडअळीला घातक असलेले विष कापसाच्या पानांमध्ये आणि बोंडांमध्ये तयार होऊ लागले. बोंडअळीने कापसाची पाने खाल्ली तर हे विष तिच्या शरीरातील अन्ननलिका उद्ध्वस्त करून टाकते व त्यामुळे अळी मरते. तर अशा पद्धतीने बीटी कापसामध्ये हा जनुकीय बदल केलेला आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण म्हणजे बीटी वांगे. बॅसिलस थुरिंजायनेस या जीवाणूपासून मिळवलेले जनुक वापरून बीटी वांगे तयार केले जाते. बीटी कापसाप्रमाणेच हे वांग्याचे सुधारित वाण फळांतील किडीचा नाश करते. त्यानंतर पुढील एक उदाहरण गोल्डन राईस. तांदळाच्या या जातीमध्ये जीवनसत्व अ म्हणजे बीटा कॅरोटीन निर्माण करणारे जनुक टाकण्यात आले आहे. 2005 मध्ये निर्माण करण्यात आलेल्या गोल्डन राईस 2 मध्ये साध्या तांदळापेक्षा 23 पट अधिक बीटा कॅरोटीन सापडते म्हणजे जीवनसत्व अ सापडते. तर ही उपयुक्तता बनवण्यासाठी जैव तंत्रज्ञान आपल्याला उपयोगी पडलेले आहे. तणनाशक विरोधी वनस्पती. तणांमुळे मुख्य पिकाच्या वाढीस अडथळा निर्माण होतो. तणांचा नाश करण्यासाठी तणनाशकांचा वापर केल्यास त्याचा परिणाम मुख्य पिकांवरही होत असतो. त्यामुळे तणनाशक विरोधी वनस्पती निर्माण करण्यात येत आहे. यातून बाहेर पडणाऱ्या रसायनांमुळे तणांचे नियंत्रण सहज शक्य होणार आहे. त्यानंतर जैविक खते. रासायनिक खतांचा वापर न करता जैविक खतांचा वापर केल्यास पिकांची नायट्रोजन स्थिरीकरणाची तसेच फॉस्फेट विरघळवण्याची क्षमता वाढते. यामध्ये प्रामुख्याने रायझोबियम, अझोटोबॅक्टर, नॉस्टॉक, ॲनाबिना या जीवाणूंचा तसेच अझोलो सारख्या वनस्पतींचा
वापर केला जातो. इथे आपण पाहतोय अझोलो वनस्पती. ऊती संवर्धनामुळे वनस्पतीमध्ये जनुकीय सुधारणा करता येते. शिवाय त्या वनस्पतीचे गुणधर्म पुढील पिढ्यांमध्येही कायम राखले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्र हो, आतापर्यंत आपण या विविध क्षेत्रात, शेतीच्या विविध क्षेत्रात किंवा उत्पन्न वाढीसाठी जैव तंत्रज्ञानाचा उपयोग कसा केला जातो, त्याचबरोबर मूल ऊतींचे उपयोग आपण वैद्यक शास्त्रामध्ये कशा पद्धतीने करतो, अवयव रोपणासाठी किंवा अवयव निर्मितीसाठी, हे सर्व पाहिलेले आहे. यानंतरच्या पुढील भागामध्ये आपण या जैव तंत्रज्ञानाविषयी किंवा पेशी विज्ञानाविषयी सविस्तर पुढील माहिती पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.